ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा। पनवेल पुलावर महिला अडकली। पनवेल शहरातील होंडा शोरूमच्या शेजारी रस्त्यावरील एक अज्ञात महिला पुलावर अडकल्याची बाब कळताच नागरिकांनी पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिली। घटनास्थळी आढळून आलेले चित्र पाहताच सगळे नागरिक थक्क झाले। मिळालेल्या माहितीनुसार 12 वाजता महिलेचा आवाज पुलाखाली नागरिकांना आला, मात्र ती महिला वर पोहोचली कशी हा प्रश्न नागरिकांसोबत प्रशासनाला देखील पडला। या महिलेला वाचवण्यासाठी अग्निशमन दलातील रक्षक लगोलग पोहोचले। आम्हाला पनवेल अग्निशमन दलामध्ये एक पनवेल हायवे मध्ये नंदनवन कॉम्प्लेक्सच्या समोर एक अज्ञात बाई आढळलेली आहे अशी माहिती मिळाली। माहिती मिळताच आम्ही त्वरित आमचा क्रू घेऊन या ब्रिजच्या खाली आलो। इथे जे स्वच्छता निरीक्षक होते पनवेल महानगरपालिकेचे कांबळे सर, त्यांनी आम्हाला सांगितलं की इथे अशी बाई अडकलेली आहे। आम्ही एक क्रू बनवला, 4 जणांचा आम्ही टीम बनवून लॅडरच्या साहाय्याने ब्रिजच्या आतमध्ये शिरलो आणि शोध कार्य केल्यानंतर आम्हाला एक दीड तासानंतर ती महिला आढळलेली आहे। तर त्या महिलेला आम्ही पोलिसांच्या स्वाधीन केलेला आहे। तसेच आम्हाला त्यांच्यासोबत पनवेल अग्निशमन दलाचे जे पाटील साहेब होते त्यांचा क्रू होता, त्यांचा क्रू देखील मदतीसाठी आला होता व आम्ही त्या बाईला सुखरूपपणे सोडून एक तास, दीड ते 2 तास आम्हाला लागले, कारण की ब्रिज फार मोठा असल्यामुळे ती बाई इकडून तिकडे त्या ब्रिज मध्ये आतमध्ये धावत होती। ती महिला जी होती ती महिला ब्रिजच्या आतमध्ये धावत होती। ती तिकडे कसं पोहोचली त्याची सर आता माहिती घेतो आहे आम्ही। सर ते तर डॉक्टरच कळवतील, आम्हाला तर पाहिलं तर व्यवस्थित। आपलं नाव? माझं नाव वैभव ओंडासे, प्रमुख अग्निशमन विभाग। सुरुवातीला आम्हाला कॉल आला त्यावेळेस आमचा स्पॉट घेऊन आम्ही गाडी घेऊन इथे ब्रिज खाली आलो। त्यावेळेस लोकांनी म्हणजे ज्यांनी आम्हाला कॉल केला होता त्यांनी आम्हाला सांगितलं की ती वरती बाई आहे म्हणून। तर तिला मग आम्ही थोडासा आवाज देऊन वगैरे हे करण्याचा प्रयत्न केला, पण ती काय खाली आलीच नाही। मग नंतर आम्ही शिडी वगैरे लावली। शिडी लावल्यानंतर ना आमचे काही लोक 2-3 वरती गेले। नंतर काय सर्चिंग केल्यानंतर दिसली नाही, परत आमचे लोक वरती गेले आणि तरी पण ती भेटली नाही। मग नंतर ना आमच्या दुसऱ्या फायर स्टेशन म्हणजे नवीन पनवेल फायर स्टेशनची गाडी बोलवली आमच्या मदतीसाठी। मग त्यांना दुसऱ्या साईडून पाठवलं आणि आम्ही एका साईडून गेलो आणि मग ती पूर्ण त्या ब्रिज मध्ये फिरून नंतर ना ती बाई तिथे सापडली। तिला नंतर ना खाली आणली आणि पोलिसांच्या स्वाधीन करून दिली। मानसिक स्थिती कशी वाटत होती तुम्हाला? मानसिक स्थिती तरी ओके होत्या त्या, पण आता ते पोलिसच ठरवतील काय असेल ते। आपलं नाव? माझं नाव शुभांगी गेले, पोस्ट फायर पनवेल फायर ब्रिगेड।